नमस्कार, मी संजीवनी पार्ट 2 मी तुम्हाला सांगणार आहे, की माझ्या चक्करविषयी सांगणार आहे, की चक्कर मला आली तर माझी मान अशी इकडंही फिरत नव्हती, इकडंही नाही आणि वरती सुद्धा मला पाहता येत नव्हतं. म्हणजे मी 6 महिने कसलंच असं मी असं वरती सुद्धा पाहू शकत नव्हते आणि वरती पाहिलं की मला भीती वाटायची आणि वरतून असं खाली पाहिलं तरी मला भीती वाटायची आणि मी एकाच रूममध्ये होते. बेडरूममध्ये ना मी किचनमध्ये जाऊ शकत होते ना हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये फक्त आणि फक्त अंधार असायचा. बाकी उजेड कसलाच नाही. ना मोबाईलचा आवाज, ना कसली बडबड हे मला बिलकुल म्हणजे जमतच नव्हतं त्यावेळेस चिडचिड व्हायची जास्त आणि हं, आणि मी बाहेर सुद्धा जाऊ शकत नव्हते. बाहेर काय चाललंय, काय नाही हे सुद्धा मला काहीच माहीत नव्हतं आणि त्यावेळेस मला कोणाशीच काहीच घेणं-देणं नव्हतं. फक्त मला माझा जीव कसं होईल हाच मनात विचार होता आणि अजूनही मला उजव्या साईडला झोपता येत नाहीये आणि माझं एक एक साईड माझी सुजलेलीच असते अजून पण. पण आता डोळा थोडा-थोडासा कमी झालेला आहे सुजायचा. तरी पण एक मोठा आणि एक बारीक आहेच थोडासा. तर होईल ते पण. तर मग आम्ही दवाखाना केल्याच्या नंतर अ, चांगले डॉक्टर भेटले. तेव्हापासून जरा मला बरं वाटायला लागलं. म्हणजे मी घरातल्या घरात फिरायला लागले आणि फिरायला लागले घरातल्या घरात. थोडंसं काम पण करावंसं वाटत होतं. मग काम करायला गेलं का थोडंसं करायला गेलं का ते चक्कर यायचीच पुन्हा. मग येऊन पुन्हा पडायचं. पण आता बऱ्यापैकी मी चांगली झालेली आहे. तर त्या रूममध्ये जेव्हा मी अंधार करून बसायचे, त्यावेळेस फक्त माझ्या मनात एकच विचार आला होता, की आत्महत्या करावीशी. असा माझ्या मनात विचार आला होता. त्या 2 महिन्यामध्ये माझ्या डोक्यात विचार यायचा असा, की इतका भयंकर त्रास मी सहन केलेला आहे आणि ह्या आजाराविषयी मी तुम्हाला पुढं सांगेनच हा कोणता आजार होता मला आणि कशामुळं झाला आणि कशामुळं होतो. तर हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेनच. तर असं म्हणजे झालेलं पण असेल बऱ्याच जणांना. तर कुणाला जर झालेलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, की चक्कर कशामुळे येते? चक्करचे या आजाराविषयी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन, की हे कशामुळं होतं आणि याचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत, की कुणाला कसा त्रास, कुणाला कसा त्रास, मला कशामुळं झाला, हे पण तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. आणि